महिने, 1 महिना दिवाळीच्या वेळेस तुम्ही 2 महिने लावून धरले, त्याच्यानंतर मध्ये 4,500 दीड महिने लावून धरले तुम्ही. दीड महिने लावून धरले लोकांच्या याच्यावर एंट्री आहे. दीड महिने तिथून चेक आल्यानंतर तुमचं काम आमच्याकडे काढल्यानंतर 15 दिवसात आमच्याकडे येतो. आम्ही ते लिस्ट बनवतो आणि स्टेप बाय स्टेप सगळ्याचे आपल्याला बोलतात. आमच्याकडे लिस्ट काढेल आणि तुमचं त्यात नाव आहे का तुम्ही आता चेक करून घ्या. तुम्ही म्हणता ना बघा आमच्याकडे बघा पाटील आम्हाला कसं असतं तुम्हाला लिस्ट देतो. आमच्याकडे कसं असतं एक नाव नाही आहे. साधारणतः माझ्या हिशोबाने 50-55 लिस्ट असते. त्याच्याबरोबर आम्हाला एक एक्सेल शीट पण येते. आम्ही त्यात कुणाचं नाव आहे कुणाचं नाही आहे आम्हाला माहित नसतं. एवढं सांगा जर तुम्हाला आज चेक मिळले ना तुम्ही जास्तीत जास्त 15 दिवस 3 हप्ता याच्यावर तुम्ही काय आम्ही तुम्हाला सांगतो ना आता दीड महिने साहेब इंटरेस्ट लोकांच्या याच्यावर मी बोलून घेतो. पॉसिबलच नाही. पॉसिबल दिवाळीच्या वेळेस तुम्ही 2 महिने लावले साहेब. त्याच्यानंतर काही जर कुणाचे काही प्रॉब्लेम जर असतील अकाउंट वैयक्तिक तर ते पैसे पडलेले असतात. जर वैयक्तिक अकाउंटला जर प्रॉब्लेम असेल ना आम्ही त्या लोकांना लिस्ट पण वापस पैसे परत पाठवतो. मी तुम्हाला 2 अकाउंट नंबर पाठवतो. त्याच्यात काय अडचणी आहेत मला सांगा. त्यात तुमचं नाव आहे ही लिस्ट आहे आमच्याकडे. तुमचं कुठल्या याच्यात नाव येतं कशाची त्यांना श्रावण बाळगोचे त्याच्यामध्ये कशामध्ये आता बघा आम्हाला माहिती नसतं कोणाचं काय आमच्याकडे लिस्ट. या लिस्टमध्ये प्रत्येकाचं काय होतं आम्हाला इथे एक्सेल शीट आम्ही काय करतो एक्सेल शीट कॉपी करतो. त्याच्यामध्ये हा ते केले सर ते पण रिलीज केले ना ते पण रिलीज केले. आणि आणखी एक लिस्ट अशी आहे त्यांच्यामध्ये त्यांचे अकाउंट नंबर चुकीचे किंवा खाते बंद वगैरे अशी एक लिस्ट आहे. मी आता ते ऑफिसरला सांगितलं. हो मी आता तेच सांगितलं. हो मी त्यांना आता तेच सांगितलं ऑफिसरला तिची लिस्ट घ्या आणि त्यासोबत व्हिडिओ काढून त्यांना देऊन द्या वापस. तुमच्या काय अडचणी ठीक आहे सर. काय करायची आम्हाला लिस्ट बघा आमच्याकडे सिंपल प्रोसिजर असते. आमच्याकडे काय माहिती काही गोष्टी अशा असतात की आता आमच्या जी लिस्ट आम्हाला कुणाचं काहीच माहीत नसतं. लिस्ट आहे तुम्ही जरी म्हणताय दिवस नाही लागत दीड महिना लागला काही असं असं ही लिस्ट आहे त्याला बनवायला आहे आपल्याला आता 1 महिन्यात मागच्या 1-1.5 महिन्यात पॉसिबलच झालं नाही. पॉसिबलच नाही म्हणजे याच्यात आहे मागचा निधी कुठे गेलाय मला ते पण सांगा. आम्ही तुम्हाला सांगितलं ना प्रत्येकाचा निधी काढतो आणि ते रिटर्न दिला ना काय रिटर्न पाठवला मला ते पण मला सांगा. ह्याच्यात जर खातं असेल द्या ना आम्ही तुम्हाला सांगू ना ह्या खात्यातून त्या खात्यात काय प्रॉब्लेम हे जर तुम्ही दाखवलं हे बरोबरच असेल ना. इथून पैसे डिपॉझिट झालेले रिटर्न का पैसे गेले ते पण मला सांगा. तुम्हाला तेच सांगायला लागलो ना की जर तुमचं ह्यात खातं जर असेल तुम्ही खाते नंबर द्या. आपण त्या खाते नंबर आणि हा खाते नंबर एक आहे हेच तर कळलं ना आपल्याला. जर तुमचा खाते नंबर इकडे वेगळा असेल आणि तिकडे वेगळा असेल तर मग खातं बरोबरच निघणार आहे. त्याच्यात जर चुकीचं असेल तर मग तुम्हाला पैसे कसे तो चुकीचा म्हणूनच चुकीचा नाही. मी चेक करून आलेलो आहे खाते नंबर एकच आहे. तिथून पैसे येत आहेत परंतु इथून आता यांचं जवळजवळ 4,500 रुपये तुम्ही 2 याद्या आधी टाकून देता. 2 याद्या 15 दिवसानंतर टाकतात. आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही काढतात तसं का टाकतो सगळ्याचे लिस्ट जे बनवणे पॉसिबल आहे. एवढे जे खाते आहेत एवढे त्यांना लिस्ट बनवून गोष्ट आणि आम्ही त्यांना ह्याच्यासाठी सांगतो शेतकऱ्यांना काय सांगतो SBIचा चेक आहे तिथून डायरेक्ट पेमेंट मार म्हणजे आम्हाला अडचण येणार नाही. ते कॉपरेट करत आम्ही त्यांच्याशी मी घेत पण नाही त्याच्यामुळे काही हां काय विषय याचा विषय असा राहतो खाते घ्यायचा कुठे आम्हाला पाहिजे घेतल्याच्या नंतर आता पेमेंट आम्ही दिवस करतो. काही कस्टमरचे खाते बंद असतात काही वेगवेगळे त्याच्या विषय त्याचा केली मी सरांशी बोललेले त्यांच्याशी बोललो म्हटलं SBIला चेक द्या जेणेकरून तुम्हाला तिथे डायरेक्टली कळत त्यांची पैसा कोणाचा नाही गेला असा इश्यू. एवढ्या सगळ्या लिस्टमध्ये आम्ही अपलोड केल्याच्या नंतर बेसिक कस्टमरचा जर काही प्रॉब्लेम असेल अकाउंट नंबर चुकीचा असेल रॉंग असेल आणि ते पैसे दिले जाऊन प्रत्येक महिन्यात आता अकाउंट नंबर चुकलेला नाही यांचा मी खात्री करून आलो होती. त्यांचा जर खाते क्रमांक चुकलेला नसेल
तर हे जे लिस्ट आहे यात नाव आहे की तुम्ही बघून घ्या. ही लिस्ट आम्ही तर नाही काढत ना, आहे की नाही मॅडम?